तुम्हाला माहिती आहे का, खरी सुगरण जी असते ना, ती अजिबात घरातला एक कण सुद्धा वाया घालवू देत नाही. म्हणजे काही ना काहीतरी करत असते. टिकाऊ म्हणजे आता दूध फाटलेलं दूध आहे तर त्यातून काहीतरी बनवणारच. शिळं शिल्लक राहिले त्यातून काहीतरी बनवणारच. हीच खरी सुगरण असते. जी मनापासून करते तीच सुगरण असते. हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि ज्यांना कंटाळा येतो ना, ते आहे ते सुद्धा चांगलं करत नसते. असं मला तरी वाटतं. आणि जी खरी सुगरण खरंच असते, ती अजिबात अन्नाचा कण सुद्धा वाया घालवत नाही. तर आता मी पण काय केलेलं आहे, माझं पण दूध फाटलं होतं. म्हणजे असं काहीतरी झालं होतं गडबड आणि दूध फाटलं. आणि आता उन्हाळा चालू झाल्यामुळं जरा लक्ष द्यावं लागतं दुधाकडं, नाही तर ते फाटलं जातं. तर माझं दूध फाटल्यामुळं मी काय केलं, त्या फाटलेल्या दुधातच मी 1-2-3 चमचे दही घातलं आणि की नाही छान ते हे केलं. आणि नंतर मी प्रोसेस दाखवलेलीच आहे आणि फुल व्हिडिओ पण आपला येणारच आहे. इतकं छान तुम्ही बघू शकता. डेअरीपेक्षा सुंदर असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. चव तर अप्रतिम.